हे जे तुम्ही पीडितांसोबत बोललेले आहेत त्यांचे स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड आहेत का? आणि दुसरं म्हणजे तुमच्याचही वरिष्ठ नेत्यांना काही समजले नाही, कारण काही फोटो नार्वेकरांचे देखील त्यांच्या मंदिरात किंवा त्यांच्याबरोबर असताना व्हायरल झाले. मी म्हटलं ना की या सगळ्यांमध्ये दोन गोष्टी असतात. एक, फोटो कुणाचेही कुणासोबत असू शकतात, नुसत्या फोटोवरून आपण सुतावरून स्वर्ग गाठू का? परंतु चाकणकरांचे फोटो ज्या पद्धतीचे आहेत की सोबत एखाद्याने फोटो काढला तर माझ्यासोबत फोटो काढणारा व्यक्ती मला माहीत नसतो की तो कोण आहे, तो तडीपार आहे, तो गुन्हेगार आहे, तो खंडणीखोर आहे. पण जर त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर मी छत्री धरत असेल, पुरुषासाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर त्याच्या डोक्यावरचा फेटा, आणि बाईसाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर तिचा पदर. जर पदराने एखाद्याचे पाय पुसतानाचा फोटो असेल तर मात्र तो योगायोग असू शकत नाही. म्हणजे कदाचित भरणे मामांना ही गोष्ट माहीत नसेल, भरणे मामा बिचारे खूपच इनोसंटली काल बोलून गेले असतील, मी समजू शकते. त्यांना कदाचित कल्पना नसेल की कशा पद्धतीने ती इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्यांमध्ये. हां, बोला बोला. प्रश्न असा निर्माण होतो की गेले 3 दिवस झाले सगळे प्रकरण तापले, विरोधी पक्ष सडकून टीका करतायत, पण त्यांच्या पक्षाकडून किंवा उद्धव रुपाली चाकणकर याच्यावरती काही स्पष्टीकरण देत नाहीये. अनेक पत्रकारांनी त्यांना कॉल केले, अगदी मुंबई पुण्यापर्यंत. मग हे कुठेतरी प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न आहे का? कारण ते माध्यमांसमोरून जनतेसमोरून बोलायला तयार नाहीयेत, रादर त्या टाळतायत काय सगळं स्पष्टीकरण द्यायचं? नाही, चाकणकर बोलत नाहीयेत की चाकणकर फरार झाल्यात, हे एकदा चेक करावं लागेल. चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्यात? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे, कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. आणि मी तर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे हे अजून गंभीर आहे. आता चाकणकरांच्या संबंधाने काय आपण विचारत होता? तुम्ही असं म्हणाल की अनामिका कापली आणि आणखी एका पुरुषाच्या सुद्धा हातावरती अनामिका. नाही, मी पुरुष म्हटलं नाही, माझ्या तोंडी तुम्ही घालू नका. मी अनामिका ऐका, माझा मुळात स्वतःचा म्हणजे माझं एकूण व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे. माझा कुठल्याही कर्मकांडावर कधी काही विश्वास नाही. पण मी रात्री त्या बऱ्याच गोष्टी तंत्रमंत्र म्हणजे माझा अभ्यास विषय नसताना मी त्याचा अभ्यास रात्री उशिरापर्यंत करत बसले. तेव्हा मला कळलं की अनामिका का कापतात तर सूर्य म्हणजे यश, शुक्र म्हणजे आकर्षण. यश मिळवायचं असेल, काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर अशा पद्धतीने अनामिका कापली जाते. ती कापताना विशिष्ट वेळ निवडली जाते. मग आमोशा वगैरे. मग आत्ता जे काही फोटोज होते जे पीडितांकडून आम्हाला मिळाले त्याच्यामधल्या त्या तारखा, म्हणजे त्या तारखांचं पंचांग काय, ते पंचांग जेव्हा आम्ही शोधायला गेलो तेव्हा 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती असं एक कॅलेंडर समोर येतं. आता त्याच्यात त्या पीडितांचं म्हणणं होतं की 2 लोकांनी अनामिका कापली होती. आता ते 2 कोण, तर एकच माणूस मला, म्हणजे एक व्यक्ती मला कळली, मला दुसरी व्यक्ती अजून कळली नाही. आणि जोपर्यंत माझ्या हातात पुरावे नसतात तोपर्यंत मी त्यावर बोलत नाही. तुम्ही पुरावे दिवशी काहीच बोलत नाही, मात्र जी काही पीडितांचं तुम्ही वारंवार बरोबर करतात त्या पीडितांकडे पण अशीच काही पुरावे आहे का? ऐका, प्रॉब्लेम असा असतो आपल्याकडे की त्या संबंधाने आपण FIR सुद्धा दाखवू शकत नाही, कारण अशा केसमधली FIR सुद्धा सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे ना त्या प्रश्नाचं उत्तरच आपण देऊ शकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी जर पीडितांमध्ये एवढी, आत्ताही पीडिता बिचारा अशा अनेक आहेत. मला तर अशी माहिती कळते की काल परत काहीतरी 2 का 3 गुन्हे दाखल अजून नव्याने झाले आहेत. अशा अनेक महिला आहेत की ज्या अजून पुढे आलेल्या नाहीत, ज्या आपल्या इब्रतीपोटी अजूनही स्पष्टपणे बोलत नाहीत, पण त्यांच्याकडून जी माहिती मिळते ती माहिती या प्रकारची आहे. आमची पोलिसांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या माहिती क्रॉस चेक कराव्या. आणि जर चाकणकर इतका तो धक्कादायक खुलासा की त्याच्यात दिसतंय क्लिअर कट, कारण बघा स्वाभाविक आहे एवढ्या मोठ्या पदावरची व्यक्ती म्हणजे घरात काही त्यांना काही काहीतरी भाजी कापतायत, स्वयंपाक करतायत असं ते काही नसेल, कारण त्यांच्या इतर बोटांची नखं फार मोठी आहे दिसत आहेत. ज्या अर्थी इतकी मोठी नखं एखादा कोणी व्यक्ती मेंटेन करते त्या अर्थी त्या घरकाम करणार नक्कीच नाहीत. मग जर काहीच घरकाम नसेल तर एवढी मोठी, माझ्यासारखा माणूस आहे
आम्हाला नखच नाही आहेत, आम्ही म्हणजे काय, आपण साधी माणसं, आपण गरीब माणसं आपण. पण हे सगळं जर बघितलं तर एकाच बोटाला जखम का होते हे विचार करण्यासारखं आहे ना. निश्चितपणे ही जखम किचनमधली नाही, कारण किचनमधली जखम ही 3 महिने राहू शकत नाही. आम्ही रोज स्वयंपाक करतो, काल स्वयंपाक करताना परत इकडे आम्हाला पुरणपोळी करताना चटका बसला. अशा जखमा 3-3, 4-4 महिने राहत नाहीत. 4 महिने एखादी अनामिकेची जखम राहते म्हणजे जखम अत्यंत खोलवर असली पाहिजे.